आहे का किंवा उद्योगधंदा चालत नाहीये तर नक्कीच श्रावण मासातील पौर्णिमेपासून एक सेवा करायला सुरुवात करा। तुमचा उद्योगधंदा बसला आहे किंवा जे काही तुमचं शॉप आहे, बिझनेस आहे ते चालत नाहीये, आवक वाढावी, त्यासाठी नक्कीच हा उपाय, ही सेवा नक्की भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा कोणती असेल तर ही नक्कीच 40 दिवसाची सेवा असेल। आणि ज्या घरात आणि जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी, उद्योगधंदा चालवण्यासाठी किंवा आवक वाढण्यासाठी जी व्यक्ती ही सेवा करते तर त्यांना नक्कीच ह्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा, आपल्याला पौर्णिमेला 9 तारखेला उदय तिथीनुसार आपल्याला या दिवसापासून पौर्णिमेच्या कालावधीपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर बघा, सुरुवातीला सांगते, सुतक विटाळ मासिक पाळी असेल तर तुम्हाला या सेवा करता येणार नाहीयेत, पण तुम्हाला जर काहीच नसेल अडचणी तर तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता, कारण खूप जणांना अनुभव आलेला आहे या सेवेचा। तर सेवा कशी करावी तर एकाच बैठकीत तुम्हाला सेवा करायची आहे। म्हणजे तुम्हाला श्री यंत्र समोर ठेवून ही सेवा करायची आहे। सुरुवातीला तुम्हाला देवपूजा करायची आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, देवपूजा करायची आहे, नंतर आपल्याला हे सेवा करायची आहे। जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्हाला सुरुवातीला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि जर श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती टाक किंवा कुळदेवीची मूर्ती टाक असेल तरी सुद्धा तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करून ही सेवेला सुरुवात करू शकता। कुंकुमार्चन कसं करायचं डिटेलवर माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या चॅनलवरती आहे, तिथं सुद्धा तुम्ही बघू शकता। त्यानंतर येतं की सेवा कशी करावी तर देवीची मूर्ती, फोटो किंवा श्रीयंत्र समोर ठेवायचं, देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, आसन घ्यायचं आहे बसायला। कोणतीही सेवा आसनाशिवाय अपूर्ण असते, म्हणजे जी आपल्याला सेवा करून जी ऊर्जा भेटत असते तर ती आसनाशिवाय भेटत नाही, कारण ती ऊर्जा सर्व काही भूमीला भेटत असते। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे। जर महिला कोणी ही सेवा करत असाल तर तुम्हाला साडी परिधान करायची आहे, काळे वस्त्र घालायचे नाहीयेत। त्यानंतर ही संकल्पयुक्त सेवा असणार आहे 40 दिवसाची। तर सेवा करत असताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे, स्वामी महाराजांच्या मठात केंद्रात जायचं आहे, तिथं तुम्हाला खडीसाखर, नारळ, एक फूल ठेवायचं आहे, महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे की जे काही तुमचं बिझनेस किंवा दुकान असेल, कोणतंही दुकान असेल किंवा आवक वाढण्यासाठी मी ही सेवा करत आहे तर त्यामध्ये तुम्ही मला म्हणजे कोणतीही संकट येऊ देऊ नये, एक सातत्य राहावं सेवेमध्ये, तर हे सुद्धा तुम्हाला म्हणजे म्हणायचं आहे। आणि रोज कंटिन्यू आपल्याला सेवा करायची आहे, महाराजांना म्हणून प्रार्थना करायची आहे म्हणजे ह्याच्यासाठी मी सेवा करत आहोत तर ते माझं दुकान चालावं, शॉप चालावं, बिझनेस चालावा, आवक वाढावी, यासाठी प्रार्थना करून आपल्याला पहिल्याच दिवशी फक्त हे करायचं आहे संकल्प, नंतर आपल्याला सेवा कंटिन्यू फक्त करायची आहेत। तर हे करत असताना देवासमोर अगरबत्ती, धूप किंवा तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावून सुद्धा आपल्याला ह्या सेवा चालू असेपर्यंत दिवा, अगरबत्ती किंवा धूप चालू असलं पाहिजे आणि सेवा करायच्या आहेत। बघा, महिला सेवा करत असतील तर त्यांनी काळे वस्त्र परिधान करायचे नाहीये, त्यानंतर ड्रेस किंवा साडीवरतीच आपल्याला बसायचं, डोक्यावरती ओढणी घेऊन आपल्याला किंवा पदर घेऊन आपल्याला या सेवेला बसायचं आहे। तर सेवा काय करावी आणि नियम काय आहे तर बघा, सेवा तुम्हाला 11 वेळेस श्री सुक्त म्हणायचं आहे, त्यानंतर 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 9 ओवी पर्यंत तुम्हाला ते म्हणायचं आहे आणि 10वी ओवी पासून फलश्रुती असणार आहे। आणि श्री सुक्ताचं सुद्धा सेम 10 वेळेस तुम्हाला श्री सुक्त म्हणायचं आहे आणि 11व्या वेळेस तुम्हाला फलश्रुती आणि श्री सुक्त म्हणजे पूर्ण म्हणायचं आहे आपल्याला 11व्या वेळेस, शेवटच्या वेळेस। आणि व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला 1 ते 9 ओवींपर्यंत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर शेवटची फलश्रुती असते तर ती शेवटी म्हणायची आहे 11व्या वेळेस। त्यानंतर बघा, आपल्याला हे स्तोत्र मंत्र झाल्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हे आपल्याला 1 माळ करायची आहे। ज्यांना खरंच शक्य नसेल तर त्यांनी 16 वेळेस म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं, पण जेवढी तुमची सेवा तेवढंच तुम्हाला फलप्राप्ती लवकर होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता। तर बघा, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ करायची आहे, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ते तुम्हाला 1 माळ किंवा 16 वेळेस म्हणायचं आहे।
ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हे तुम्हाला एक माळ किंवा 16 वेळेस म्हणायचं आहे। त्यानंतर येतं की नवहरनव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये, ते सुद्धा तुम्हाला एक माळ करायची आहे। नंतर कुबेर मंत्र, तर ते सुद्धा तुम्हाला एक माळ करायची आहे। जर शक्यच नसेल तर 24 वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे। ओम वैश्वनाय स्वाहा, ओम श्रीं ओम ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः, असं तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे एक माळ किंवा 24 वेळा तरी। त्यानंतर येतं की सर्व काही सेवा आपण करतो पण आपल्या गुरूंना आपण विसरतो, तर जे काही तुम्ही सेवा संकल्प व्यक्त करत आहात तर त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची एक तरी माळ झालीच पाहिजे नामजपाची। तर हे सर्व काही सेवा आपल्याला या दिवशी करायचे आहेत। बघा टायमिंग जर एक ठेवला तर अतिउत्तम, जर तुम्हाला शक्य नसेल तर काय करायचं आहे की जेवढी आपण एक टायमिंग मध्ये सेवा करतो ना तर तेवढंच ते हे होऊन जातं, सातत्य तसं राहतं आणि ती सेवा लवकर हे होऊन जाते, फलद्रूप ठरते असं देखील म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे जरी तुम्ही सकाळी केली तर सकाळी करा, जरी तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा, थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं पण त्या टायमिंग मध्ये करण्याचा प्रयत्न करा। आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता तर तेव्हा तुम्हाला परांना घ्यायचं नसतं, कारण त्या परांनातून आपल्या सेवेत खंड पडू शकतो किंवा जे काही आपण सेवा तेवढ्या पावित्र्यतेने करत असतो किंवा जे काही मनापासून करत असतो, श्रद्धेने करत असतो, तर त्यामध्ये कुठेतरी एक हे होतं, म्हणजे आपल्यामध्ये जे आपण सेवा करतो आणि आपण दुसऱ्याचं म्हणजे खातो तर तेव्हा नक्कीच त्या सेवेला म्हणजे दोष लागत असतात, ते आपल्याकडून सेवा व्यवस्थित होत नाही, मनापासून होत नाही असं सुद्धा होतं। त्यानंतर बघा जर तुमचं खरंच चिडचिड होत असेल खूप सारी तरी सुद्धा तुम्ही तामसी पदार्थ खाणं नक्कीच टाळावं, जे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असतात त्या टायमिंग मध्ये। तर हे तुम्हाला नियम पाळायचे आहेत। श्रावणात कोणीच नॉनव्हेज खात नाही, जरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर नॉनव्हेज सुद्धा आपल्याला या टायमिंग मध्ये हे करायचं असतं, वर्ष करायचं असतं। तर नक्कीच ह्या टायमिंग मध्ये आपल्याला ह्या सेवा करायला विसरू नका, कारण खूप जणांना ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे, म्हणून फक्त ही सेवा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे, पण तरी सुद्धा श्रावण मासामध्ये जर तुम्ही ही सेवा करत असाल तर खरंच खूप उत्तम। आणि त्याही पेक्षा की बरेच सबस्क्रायबर आपले नवीन आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे ज्यांना खरंच गरज असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।